मराठी शाळा घरोघरी या विशेष मालिकेत मी आदर्श तायडे आपले स्वागत करतो. मंडळी, एकीकडे खासगी शाळा यांचे लुटीचे धोरण आज रोजी पालकांना असह्य होताना दिसते आहे. यामुळेच काय दर्जेदार शिक्षण पण कमी मूल्यात किंवा मोफत स्वरूपाची अशी गरज निर्माण झाली होती. हीच पालकांची गरज लक्षात घेत नगरपालिकेचे प्रशासक योगेश गोडसे तथा शिक्षण अधिकारी विलास जडे यांनी आपल्या अंतर्गत असणाऱ्या मराठी शाळांना एका चांगल्या पद्धतीने संजीवनी दिली. सोबतच आनंददायी वातावरणात डिजिटल स्वरूपाचे शिक्षण उपलब्ध करून देत त्यांनी पालकांची व विद्यार्थ्यांची कुचंबना दूर केली. सोबतच कल्याणकारी शिक्षणाचे धोरण राबवत त्यांनी आज रोजी मराठी शाळा घराघरात पोहोचवली. तर मंडळी, आता आपण भेट देऊयात एरंजाड येथील मराठी शाळेला. पाहत राहा मराठी शाळा घरोघरी. अभ्यास करून आलात का 10वीला? Good morning everyone. My name is Arpita. I am studying in first standard. My school name is KTMC Eco-Friendly School number 50, Eranjad. First of all, I wish you a very happy Independence Day. Today is 15th August and this year we are celebrating 77 independence from British rule. Independence Day is the national festival of our country. We live स्वातंत्र्य सेनानी सरस्वती राजमुद्रा. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मी आज एक गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट त्यावेळीची आहे ज्यावेळी भारत एक सोन्याची चिडिया होता व त्यावर अधिकार गाजवणे हे प्रत्येक विदेशीचे स्वप्न होते. पण हे स्वप्न आपल्या भारतातील अनेक वीर आणि वीरांगना यांनी स्वप्नच ठेवले. त्यामध्ये असे अनेक वीर वीरांगना आहेत की ज्यांना आपण काही लोक ओळखत सुद्धा नाही. आज मी अशाच अनाम सुपुत्रीची गोष्ट सांगते. नमस्कार, मी आदर्श तायडे. मराठी शाळा घरोघरी या मोहिमेअंतर्गत आता आपण आलो आहोत एरंजाड येथील कुलगाव बदलापूर नगर परिषदेच्या अंतर्गत असणारी एक आपली मराठी शाळा. या मराठी शाळेची सद्यस्थिती काय आहे, शाळेची पटसंख्या कशी आहे आणि एकंदरीत आपले जे प्रशासक आहेत योगेशजी गोडसे सोबतच शिक्षण अधिकारी म्हणून रुजू असलेले विलासजी जडे यांनी या ठिकाणी कोणत्या उपाययोजना राबवून या ठिकाणी पटसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न केले. सोबतच शाळेचा परिसर कसा आहे, वर्ग कसे आहेत, डिजिटलायझेशनचा काय परिणाम झाला हे सुद्धा आपण आज या भागात बघणार. माझ्या समवेत आता या एरंजाडच्या मराठी शाळेच्या प्राचार्य आपल्यासोबत असतील. आपण त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत. एकंदरीत शाळेबद्दलच आपण आजच्या या भागात चर्चा करणार आहोत. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मराठी शाळा घरोघरी. थँक्यू. माझं नाव वृषाली वसंत बोराडे, मी प्रभारी मुख्याध्यापिका आहे. शाळेचा आत्ताचा पट 370 पट आहे. शाळा पहिलीपासून ते 10वीपर्यंत आहे. बालवाडीचा वर्ग आपण ह्यावर सुरू केलेला आहे. बाकी आमच्या शाळेतल्या सुविधा म्हणाल तर शाळेमध्ये भौतिक सुविधा सर्व प्रकारच्या आहेत. शाळेमध्ये जवळजवळ 3 स्मार्ट TV आहेत, 3 प्रोजेक्टर आहेत. आम्हाला 20 टॅब मिळालेले आहेत. आमच्याकडे सर्व स्पर्धा परीक्षा होतात. NMS होते, स्कॉलरशिपची एक्झाम होते, भूमिबाबाची होते, नंतर गणित संबोध होते, गणित प्रभुत्व होते. यावर्षी स्कॉलरशिपला आमचा एक मुलगा पासआउट झालेला आहे आणि मेरिटमध्ये थोडक्यात गेलेला आहे. NMSला एक मुलाने टॉप केलेला आहे, तो मेरिटमध्ये पहिला आलेला आहे. मराठी शाळा घरोघरी याबद्दल तुम्हाला काय वाटतं? प्रत्येक ठिकाणी आपली शाळा पोहोचली पाहिजे. हल्ली इंग्लिश मिडियमचा खूप फॅड असल्या कारणाने थोडं पालकांची थोडी ऐकत पण नसते. ज्यावेळेस आपला पैसा येतो आपल्याकडे, आपण त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की इतरांची मुलं इंग्लिश शाळेत गेले, आपला मुलगा पण त्या शाळेत गेला पाहिजे. पण जेव्हा आपण मुलाला शाळेत घातल्यानंतर तिथली अफाट फी बघून, तसंच आपला पालक वर्ग एवढा काही शिकलेला नसतो, त्याला घरी अभ्यास घेता येत नाही त्या मुलाचा. आणि पहिली दुसरीपर्यंत मुलगा गेल्यानंतर तो अभ्यास न घेऊ शकल्या कारणाने मुलाची प्रगती आपोआप खाली येते. आपल्या शाळेत आपण जेव्हा मुलांना घेतो तेव्हा मुलाची जबाबदारी आपणच घेतो. या वर्षी आमच्याकडे जवळजवळ 33 मुलं इंग्लिश माध्यमातून आलेली आहेत. याचं कारण एकच आहे, आपल्याकडे असलेली अशी भौतिक सुविधा, आमच्याकडे जो स्टाफ आहे हा सगळा क्वालिफाईड स्टाफ आहे आणि त्या मुलांवर आम्ही अपार अशी मेहनत घेतो.
दर्जेदार शिक्षण आणि तेही मोफत दरात जर शिक्षण भेटत असेल तर मराठी शाळांकडे आज पुन्हा एकदा ओढा ओढताना दिसतोय. पण परिस्थिती मधल्या काळात अशी होती की खाजगी शाळांनी डोकं वर काढलं आणि त्यामध्ये लुटालुटीचे धोरण कुठेतरी सुरू होते. खरं तर शिक्षणाचा बाजार होतोय की काय अशी भीती पालकांच्या मनात होती आणि ही भीती रास्तच होती. परंतु नगर परिषदेच्या अखत्यारीत ज्या आपल्या 17 शाळा आहेत त्यापैकी नगर परिषदेने काही शाळा निवडल्या सुरुवातीला, त्यांना संजीवनी दिली आणि त्याच्यानंतर इतर ज्या प्राथमिक शाळा होत्या त्यांना सुद्धा संजीवनी देण्याचा प्रयत्न केला. आज त्या 17 शाळा मूर्त स्वरूपात असून या ठिकाणी पटसंख्या सुद्धा दिवसेंदिवस वाढते आहे. मगाशी मॅडमने सांगितलं की 33 मुले इंग्लिश मिडियममधून परत एकदा मराठी शाळेकडे वळलीत, कारण या ठिकाणी सुद्धा तेच शिक्षण दिलं जातं. ते जे शिक्षण त्या ठिकाणी लाखो रुपये भरून आपण घेत असतो त्याच्यापेक्षाही दर्जेदार शिक्षण देणारे शिक्षक वृंद या ठिकाणी असतात. सोबतच आपुलकीचं घरच म्हटलं पाहिजे, कारण तुम्ही आम्ही सगळेजण जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो, आपण शहरात राहतो त्यामुळे कुलगाव बदलापूर नगर परिषदेच्या अखत्यारीच्या शाळा येतात. पण तरीही या शाळांची जर स्थिती बघितली तर अतिशय उत्तम आणि उत्कृष्ट दर्जाची शिक्षण पद्धती, तेही आनंददायी वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळते. आपल्यासोबत इतर काही शिक्षक असतील, आपण त्यांच्याशी सुद्धा बातचीत करणार आहोत. मॅडम, आपलं नाव काय, कोणत्या वर्गाला शिकवता? माझं नाव सुवर्णा देशपांडे. मी इयत्ता दुसरीला शिकवते. बरं, दुसरीचे किती मुलं आहेत आपल्या शाळेत? माझ्याकडे 21 आहे सध्या विद्यार्थी संख्या आणि सेमी इंग्रजीचा वर्ग आहे. बरं. खरं तर या ठिकाणी 10वी आणि 12वीचे सुद्धा नवीनच वर्ग या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहेत. आपण माध्यमिक शाळांचे जे शिक्षिका आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. नमस्कार. तुमचं नाव? माझं नाव सिद्धी चौधरी. मी माध्यमिक शाळेची मुख्याध्यापिका, तसेच मी माझ्याकडे 10वीचा वर्ग आहे. बरं, कोणता विषय शिकवता? मी मराठी आणि इतिहास शिकवते. आपल्या शाळेची म्हणजे वर्गाची पटसंख्या किती आहे? 10वीची 27 आहे. एकूण 27 विद्यार्थी आहेत. मागच्या वर्षी किती होते? मागच्या वर्षी 34 होते आणि आज एक नवीन ॲडमिशन झाली. म्हणजे कुठेतरी पटसंख्या वाढत आहे. हो. बरोबर. एकंदरीत जर आपण बघितलं पटसंख्या वाढण्याच्या मार्गावर आहे. शाळांमध्ये काय काय सुविधा आहेत आणि 10वीच्या मुलांसाठी बोर्ड कोणतं असतं? शाळामध्ये सुविधा म्हणजे आपल्याकडे ह्या वर्षी पहिलाच वर्ष आहे हा 10वीचा आणि सुविधा म्हटलं तर आपल्याला नवीन इमारत दिलेली आहे. प्रशासनाने नवीन इमारत बांधून दिलेली आहे. त्याचप्रमाणे 10वीच्या मुलांसाठी खूप काही सुविधा या ठिकाणी दिलेल्या आहेत. आमच्या शाळेचा त्याचप्रमाणेच आमच्या साहेबांचे आमच्या इतर शिक्षकांचा सगळ्यांचा खूप पाठिंबा आहे की आपला हा जो काही पहिलाच वर्ष आहे तो टॉप यावा आणि आम्ही त्यासाठी खूप प्रयत्नसुद्धा करत आहोत. 10वीचं पहिलंच वर्ष आहे आणि या ठिकाणी नवीनच 10वीचा वर्ग सुरू करण्यात आलेला आहे आणि परिस्थिती अशी आहे की पटसंख्या सुद्धा वाढलेली आहे. आपण जर मगाशी बघितलं तर मुलं टॅबवरती अभ्यास करतात. हे चित्र या मराठी शाळेतलं आहे. जे शिक्षण आपण लाखो रुपये घालून आणि शिक्षणाचा बाजार करणाऱ्या खाजगी शिक्षण संस्थेत जातो, तिकडे शिक्षण घेतो. आपल्याला वाटतं की आपले पाल्य काहीतरी त्या ठिकाणी जाऊन काहीतरी करतील, परंतु परिस्थिती अशी की अनेक पाल्यांना सुद्धा ABCD सुद्धा त्यांची ओळख दाखवता येत नाही आणि अशी परिस्थिती इंग्लिश मिडियम शाळांची होत चालली असताना दुसरीकडे आमच्याच मराठी शाळेतले मुलं कशा पद्धतीने उत्कृष्ट दर्जाचं शिक्षण घेत स्कॉलरशिपमध्ये नामांकन मिळवत आहेत आणि ही भूषणावह गोष्ट म्हणावी लागेल. शाळेतील काही शिक्षक सुद्धा आहेत. खरं तर छेळी लागे छमछम विद्या ही घमघम हे सूत्र जे होतं ते आपल्या मराठी शाळेतलं आहे. काय सांगायचं हे सूत्र अजून काय आहे? अगदी कायम आहे आणि मला विशेष करून सांगायचं वाटतं की तुम्ही जे मगाशी उल्लेख केला दर्जेदार शिक्षण आणि तेही मोफत, जर ज्या ठिकाणी म्हणायचं असेल त्या ठिकाण म्हणजे आहे आमच्या नगर परिषदेच्या शाळा. 17 शाळांचा तुम्ही उल्लेख केला आणि माझं पालकांना या आपल्या माध्यमातून आवाहन आहे की आपण कुठेही बाजारीकरणाच्या मागे न लागता आपले पैसे वाचून सुद्धा आणि चांगल्या प्रकारचं प्रतिचे शिक्षण जर घ्यायचं असेल तर आमच्या नगरपालिकेच्या शाळेत या, तिथल्या शिक्षणाचा अनुभव घ्या, आपल्या डोळ्यांनी बघा आणि आपली मुलं आमच्याकडे भरती करा असं मी सांगेन, जेणेकरून त्यांनाही जे आम्ही शिक्षण इतर मुलांना देतोय तेही शिक्षण आपल्या मुलांनाही मिळेल असं मी आपल्याला आवाहन करू इच्छितो. एक शिक्षक असतो तो विद्यार्थ्यांना ज्ञानमृताचे कलश खुले करून देतो. कदाचित या शिक्षकांमुळे अनेक पिढ्या घडल्या, आम्ही घडलो, सगळे आज घडतायत आणि आधी तुम्ही अनेक पिढ्या घडवण्याचं काम करतायत. कशा पद्धतीने मुलांचा उत्साह असतो आणि दिवस कसा असतो? अतिशय छान असा मुलांचा उत्साह असतो. विद्यार्थी तुम्ही पाहू शकता कुठल्याही वर्गात गेले तरी कुठल्या प्रकारचा तणाव असा विद्यार्थ्यांना नसतो. अगदी मन मोकळेपणाने ते आमच्या जवळ येतात आणि त्यांच्या समस्या असतील, काही त्यांना एखादा विषय कळायला नसेल, एखादी संकल्पना कळायला नसेल तर अतिशय छान प्रकारे ते आम्हाला विचारतात. म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थ्याचं नातं हे
इनफॉर्मल असं नातं या ठिकाणी आम्ही जपतो आणि पालकांना देखील कुठल्या प्रकारचं बंधन नाही की या वेळेतच तुम्ही या किंवा तुमच्या काही समस्या असतील तर तुम्ही या दिवशीच या वेळेत अशा कुठल्या प्रकारचं बंधन या ठिकाणी नाही आहे. तुम्ही कुठल्याही वेळेला तुमची कुठल्याही विद्यार्थ्याची म्हणजे अगदी त्याची वैयक्तिक समस्या असेल तरी देखील आम्ही त्या ठिकाणी ते सोडवण्याचा नक्कीच अगदी 100% प्रयत्न या ठिकाणी करतो. सर, साधारणतः अशी परिस्थिती असते की आपल्या ज्या मराठी शाळा असतात तिथे पालक बिनधास्तपणे मुलांना सोडून जातात, ते परत काही येत नाही, म्हणजे एकटा येतो एकटा जातो अशी परिस्थिती. एवढा विश्वास असतो, हा विश्वास आजही आपल्या शाळा जगतायत का? 100%. अगदी तुम्ही कधी पण पाहू शकता की खाजगी शाळांमध्ये तुम्ही बघता की पालक सोडायला येतात, न्यायला या ठिकाणी पण येतात, परंतु त्याचं फार प्रमाण कमी आहे. जे विद्यार्थी दुरून येतात, समजा रस्ता वगैरे क्रॉस करून येतात असे पालक त्या ठिकाणी नक्कीच येतात, परंतु गावातले असतील आजूबाजूचे असतील अतिशय आमच्यावर 100% विश्वास ठेवून आणि आम्ही पण त्यांच्या विश्वासास पात्र या ठिकाणी हे काम असं करत असतो. विद्यार्थ्याला कुठल्या प्रकारचं नुकसान होणार नाही आणि आमच्याकडे कुठल्या प्रकारची शिक्षा विद्यार्थ्याला शारीरिक असेल कुठल्या प्रकारची शिक्षा या ठिकाणी केली जात नाही. अगदी प्रेमळ भावनेने आम्ही विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिकवत असतो. खरं तर आम्ही जेव्हा शाळेत होतो त्यावेळेस आमचा सगळ्यांचा आवडता विषय कम्प्युटर होता आणि नवीनच विषय आल्यामुळे आमचा सगळ्यांचा ओढा असा होता. शुक्रवारचा एक दिवस असायचा, त्यामध्ये आम्हाला असं वाटायचं की ICT कधी शिकतो आणि ICT शिकायची एक सवय झाली होती. आज तुम्ही कम्प्युटर शिकवता मुलांना, त्यावर शिक्षण देत आहे, आजही तीच उत्साह तीच प्रेरणा अजून एक मुलांसाठी शिकण्याची कला आहे. तुम्ही जर पाहिलं असेल ते सुरुवातीला आले त्या दिले मुलं सहज ईमेल ID टाकून यूट्यूब उघडत होत होते आणि त्यांना हवा असलेल्या चॅनेल म्हणजे ते स्पर्धा परीक्षेला उपयुक्त आहे ते त्यांनी स्वतः काढलेलं आहे आणि ते पाहत होते. म्हणजे त्यांना कोणताही तंत्रज्ञान असं ते वापरायची कला आहे आणि मुलं स्वतःहून करतात, अभ्यास करतात, त्यांच्या अभ्यासाची क्षमता वाढली आहे आणि कंटाळत नाही. मी बघितलं 12:30 वाजेला मुलं थकतात पण इथे थकण्याचा हा प्रकार अजिबात नाही आणि मुलं खूप छान अभ्यास करतात. बरं, खूप छान. तर अभ्यास ते अधिकारी जी प्रक्रिया असते ना ती याच मराठी शाळेत अजूनही जिवंत असल्याचे पाहायला मिळते. त्याचं कारण असं आहे की जेव्हा मुलांना एवढ्या कमी वयामध्ये म्हणजे अगदी माध्यमिक किंवा प्राथमिक शाळेत असताना सुद्धा स्पर्धा परीक्षेची तोंडी ओळख होते ना त्यावेळेस त्याला भावी अधिकारी म्हणून त्याला स्वप्न पडू लागतात आणि तो स्वप्नांचा पाठलाग करत सोनेरी पावलं टाकत असतो. आणि कदाचित ही ती शाळा असते, हे तेच मंदिर असतं ज्या मंदिरात खऱ्या अर्थाने आपल्यातलं एक व्यक्तिमत्व जे उद्याचं भविष्य असेल ते घडवण्याचा वेध माणसाच्या मनाला लागतो आणि हा वेध कायम आपला पिछा करत असतो. एवढंच म्हणावं लागेल. इयत्ता पहिलीच्या वर्गात आता आरवी काय शिकतेस? येतं तुला आई? बोलून दाखव. बरं, ही चिमुकली बघा, हिचं वय म्हणजे 6 वर्ष असेल कदाचित, कारण पहिलीची विद्यार्थिनी आहे आणि एवढ्या कमी वयामध्ये सुद्धा उत्कृष्ट पद्धतीने ते न थकता न दमता आणि एका सुरात ती आई म्हणते तेव्हा नवल वाटतं. आणि नगर परिषदेच्या शाळेत कुठेही लाख रुपये भरून त्या मुली या ठिकाणी आलेल्या नाही आहेत. आजूबाजूच्या पंचकृषीतले मुलं आहेत आणि एवढ्या कमी वयात मॅडमच्या परिश्रमाने त्याच्या वर्गशिक्षिका असतील किंवा प्राचार्य मॅडम असतील त्यांनी एवढ्या चांगल्या पद्धतीने संस्कार केलेले. आम्ही जेव्हा या ठिकाणी आलो त्यावेळेस त्यांनी उठून आम्हाला नमस्कार सुद्धा केला. हे संस्कार इंग्लिश मीडियममध्ये पाहायला मिळत नाहीत, जे आमच्या मराठी शाळेत पाहायला मिळतात. म्हणूनच आम्ही ही मोहीम घेतली ज्याचं नाव आहे, ज्या सिरीजचं नाव आहे मराठी शाळा मराठी शाळा. तर मंडळी, आजचा हा भाग आम्ही इथेच थांबतोय आणि खरं तर असे नवीन भाग जे 17 भाग आपण करणार आहोत. या सिरीज मधला प्रत्येक भाग धमाल आहे आणि प्रत्येक भाग माहितीपूर्ण असणार आहे, कारण आपल्या पालकांचं भविष्य सोनेरी करण्यासाठीच मराठी शाळा घरोघरी ही मोहीम आम्ही हाती घेतलेली आहे. यासाठी सहकार्य करणारे आपले प्रशासक योगेश गोडसे सोबतच शिक्षण अधिकारी विलास जेडे यांचं विशेष सहकार्य या मोहिमेला आहे. त्यामुळे ही मोहीम आम्ही घराघरात पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. कुठेही खाजगी शाळांचा शिक्षणाचा बाजारीकरणात कुठेही फसू नका आणि आपल्या मुलांचं जर आपल्याला भविष्य निश्चितपणे साकारायचं असेल तर ह्या शाळा आपली वाट बघतायत. नक्की या, आपल्या पाल्यांचं भविष्य उज्ज्वल. ठळक वार्ता, एरंजा.